श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या 21 जून रोजी पुणे शहरात असून या दिवशीच जागतिक योग दिन आहे। या योग दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने भव्य वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम होणार आहे। या उपक्रमात वारकरी, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी, योग अभ्यासक असे साधारण 10 लाख लोक योग करून योग विषयाचा प्रचार प्रसार करतील अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी आणि विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्र सरकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, राष्ट्रीय सेवा योजना, श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र देहू, विद्यार्थी विकास मंच यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पांडे यांनी माहिती दिली। यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर अशोक उबाळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य देवीदास वायदंडे, डॉक्टर नितीन घोरपडे, डॉक्टर धोंडीराम पवार, प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे आदी उपस्थित होते। पांडे म्हणाले की वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी असतात। यंदा त्याचवेळी जागतिक योग दिवस आला आहे। या निमित्ताने 21 जूनला सकाळी वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न होणार आहे। मुख्य कार्यक्रम विद्यापीठाच्या इंडोर सभागृहात 21 जून रोजी सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होईल। या उपक्रमात शहरात सुमारे 5 लाख वारकरी आणि तितकेच पुणेकर भजन, कीर्तन, प्रवचन, योग साधना अशा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील। या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळत असून शहरातील 200हून अधिक महाविद्यालये, पुण्यातील साधारण 25 विद्यापीठे, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत असे पांडे यांनी सांगितले। या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली। यामध्ये 600हून अधिक स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते असं डॉक्टर गोसावी यांनी सांगितलं। त्या दिवशी वारकरी पुण्यात मुक्कामाला आहेत आणि त्यामुळे दोन्ही पालख्यांमधले सर्व दिंड्यांमध्ये अधिकृत सगळ्या दिंड्या आणि त्याशिवाय येणारे सगळे वारकरी असं जवळजवळ 1000 ठिकाणी जे वारकरी निवासाला असतात अशा 1000 ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे NSSचे 5000 स्वयंसेवक, 200 महाविद्यालयाच्या माध्यमातून या 6 लाख वारकऱ्यांचा योग करून घेणार आहे। आणि या योग कार्यक्रमाला आम्ही भक्ती योग असं नाव दिलेलं आहे। या भक्ती योगाला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा भक्तियोगाचा कार्यक्रम या 1000 ठिकाणी लाईव्ह होणार आहे। मी या निमित्ताने पुणेकरांना आवाहन करतो की वारकऱ्यांसोबत पुणेकरांनी सुद्धा योग करायचा आहे आणि या प्रत्येक योग कार्यक्रमात जिथे दिंडी मुक्कामाला आहे तिथे या योगामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि एक पुणे म्हणून एक वेगळा मेसेज या भक्ती योगाच्या माध्यमातून आपण देऊया असं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो। नमस्कार, आपणास माहितीच आहे की 21 जून हा संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केलेला आहे। योगायोगाने ह्या वर्षी ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराजांची पालखी ही 20 तारखेला पुण्यामध्ये मुक्कामाला आहे। त्याचंच औचित्य साधून आणि योगायोग म्हणून आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व पुणे महानगरपालिका सर्व मिळून हा एकत्र योगा दिन करण्याचं ठरवलेलं आहे। आणि आपणा सर्वात ज्ञातच आहे की साधारणतः 5000 वर्षापासून हा योग कला ही भारताने सर्व जगाला दिलेली आहे आणि त्याचंच औचित्य साधून सर्वांपर्यंत योग पोहोचवण्याचा हा एक छोटासा उपक्रम आहे।